नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीचा गणित या विषयाचा संकलित मूल्यमापन 2चा पेपर पाहतोय. मित्रांनो, हा सराव पेपर आहे. येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने आपण सराव करून घेत आहोत. सध्या तुमची परीक्षा चालू आहे आणि आता गणिताचा पेपर होणार आहे. त्या दृष्टीने आपण सराव अधिक व्हावा यासाठी आपण हा पेपर सोडून घेत आहोत. तुम्हाला पॅटची प्रश्नपत्रिका अशीच येणार आहे मित्रांनो. सगळ्या प्रश्नांचे स्वरूप असंच येणार आहे, फक्त याच्यामधले आकडे बदललेले असतील, कारण हा सराव पेपर हा झालेला पेपर आहे मित्रांनो. आणि येणारा पेपर या पेपरवर आधारितच असणार आहे. ज्या पद्धतीने या पेपरमध्ये क्वेश्चन विचारले गेलेले आहेत तसेच क्वेश्चन तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत विचारले जाणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा. प्रश्नांचं उत्तरांचा नीट अभ्यास करा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून असे प्रश्न जर तुम्हाला आली तर त्याची उत्तरे तुम्हाला लिहिता आली पाहिजे. चला तर मग सोडूया. बघा, तोंडी प्रश्न आहेत काही. आता आपण लेखीला पाहूया. अगदी सोपे प्रश्न बघा. काय प्रश्न आहे? संख्या अक्षरात लिहा, संख्या अंकात लिहा, विस्तारित स्वरूपात लिहा. ही हच्चेची बेरीज आहे मित्रांनो. अगदी सोपे. आपण काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत याच्यामध्ये. आता बघा, हा किती सोपा प्रश्न आहे बघा. पर्यावरण सप्ताहात अंतर्गत शिरोळे व हातकणंगले तालुक्यातील अनुक्रमे 55,275 व 65,079 झाडे लावण्यात आली, तर दोन्ही तालुक्यात एकूण किती झाडे लावण्यात? बेरीज करायची आहे मित्रांनो. काय करायची तर तुम्हाला सरळ बेरीज केलेली आहे. उत्तर काय आलं आहे मित्रांनो? 1,20,354. अगदी सोपे. आता वजाबाकी, हच्चेची वजाबाकी तुम्हाला यायला पाहिजे, कारण हा 8वीचा पेपर आहे मित्रांनो. आता प्रश्न काय आहे बघा. एका संस्थेत सामाजिक उपक्रमासाठी 75,000 रुपये जमा करण्याचे ठरवले होते, पण लोकसहभागातून संस्थेला 81,450 रुपये मिळाले, तर त्या ठरवलेल्या रकमेपेक्षा किती जास्त मिळाली? वजाबाकी करायची मित्रांनो. ठरवलेली रक्कम किती होती? 75,000. मिळाले किती? 81, म्हणजे जास्त भेटले. मग काय होणार? मिळालेल्या रकमेतून ठरवलेली रक्कम वजा केली तर तुम्हाला उत्तर भेटेल किती? 6,750 रुपये तुम्हाला जास्त मिळाले होते. गुणाकार करायचा आहे मित्रांनो, भागाकार करायचा आहे. बघा, 13 दुने 26, 0,0,9 घेतला, 9ला भाग जात नाही म्हणून 0, 1 घेतला खाली, 13 7 91. काय उत्तर आलं? 207 हे आपलं उत्तर असेल. आता पुढचं बघा. कागदी पिशव्या बनवण्याच्या कार्यशाळेत 275 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 15 कागदी पिशव्या बनवल्या, तर एकूण किती कागदी पिशव्या तयार झाल्या असतात? बघा, विद्यार्थी किती आहेत? 275, आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रत्येकी किती पिशव्या बनवल्या? तर 15 पिशव्या बनवल्या. मग तयार किती झाल्या असतील? विद्यार्थी 275 आणि प्रत्येक विद्यार्थी किती? 15 पिशव्या बनवतो. मग 275 गुणिला 15, तुमचं उत्तर किती आहे मित्रांनो? 4,125 पिशव्या तयार झाल्या असतील. बघा, प्रश्न 2 काय म्हणतो? पुढील संख्या शब्दात लिहा, म्हणजे हिचं वाचन लिहायचं आहे जणू. बघा, ऋण वर्गमुळात 324 या पद्धतीने ते लिहायचं आहे. आता बघा, एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 104 चौसेमी आहे. त्याचा पाया 13 सेमी असल्यास उंची किती? आता बघ, क्षेत्रफळ दिलंय, पाया दिलाय, उंची काढायची आपल्याला. मग क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिला उंची. क्षेत्रफळ 104, पाया 13, उंची x मानू. आता xची किंमत काढायची म्हणून x इकडं गेला आणि हा 13 इथं गुणीला इकडे जाताना भागीला झाला. तर मग बघा, 13 1 13, 13 8 14. तर आपली उंची किती आलेली आहे तिथे? 8 सेमी. हे काय असेल आपलं उत्तर. किती सोपे प्रश्न आहेत मित्रांनो, अगदी सोपे आहेत. बघा, पुढं पहा. समीकरण सोडवा. x अधिक 26/7 बरोबर 2x. आता हे समीकरण सोडवायचं. दोघं बाजूंना 7ने गुणू. इकडं 7ने गुणलं, इकडं 7ने गुणलं. हा 7 गेला, हा 7 गेला, आणि इथे बघा. आता मग काय उरलं? x अधिक 26, 2x गुणिला 7. आता बघा, x अधिक 26 आणि इथं 7 दुणे 14 x झाले मित्रांनो. मग आता बघा, x एका बाजूला, 26 जसेच तसे बरोबर 14x. हा x इकडं अधिक होता, इकडं जाताना वजा झाला, तर 26 बरोबर 13x उरले. मग x बरोबर 26/13 भाग दिला. 13 1 13, 13 दुणे 26. xची किंमत काय आली आपली? 2. आता बघा, समभुज चौकोन आहे हा. त्याच्यात LN आणि MP परस्परांना A बिंदूत छेदतात, तर मेजरमेंट म्हणजे कोणता कोण? MNL, म्हणजे MA आणि N याचं माप काढायचं आहे मित्रांनो याचं. तर बघा, जेव्हा कर्ण एकमेकांना छेदतात तेव्हा ते किती अंशात छेदतात? 90 अंशात छेदतात मित्रांनो.
हा प्रत्येक कोण किती अंशाचा असतो? 90. मग तो किती मापाचा असेल? 90 अंशाचा. अपरिमेय संख्येला गोल करा. बघा 17, कारण बाकीच्यांचे वर्गमूळ निघतात मित्रांनो. ही परिमेय आहे, याचे वर्गमूळ निघतात. 17 ही काय आहे? अपरिमेय संख्या आहे. आता बघा, ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी. म्हणजे आता ही बघा, ही त्रिज्या आहे. जीवा AB ही केंद्रकापासून 3 सेमी. बघा, ही जीवा आहे आणि ती किती? 3 सेमी इथं लांब आहे. तर ABची लांबी काढायची. काय मित्रांनो, हा काय झाला आहे माहिती आहे का? काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे तिथं. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, AO वर्ग बरोबर AB वर्ग अधिक OP वर्ग. आता बघा, AO किती आहे? 5चा वर्ग. AP आपल्याला काढायचा आहे आणि OP 3चा वर्ग. आता AP वर्ग बरोबर 5चा वर्ग 25 वजा 3चा वर्ग 9. मग AP बरोबर 16. AP वर्ग बरोबर 16. मग AP बरोबर वर्गमुळात 16. तर AP बरोबर 4. जर AP म्हणजे हे एवढं अंतर आलं आणि हे त्याच्या पुढचं दुप्पट. 4 दुने 8. तर मग ABची पूर्ण लांबी किती आली मित्रांनो? 8 सेमी. बरोबर. आता बघा पुढे, सारणीचे निरीक्षण करून चलनाचा प्रकार लिहा. हे कुठलं चलन आहे? व्यस्त चलन आहे. बघा, 30 गुणिला 6 180 होतात. 45 गुणिला 4 106 होतात. 120 गुणिला 1.5 106 नाही 180 होतात. म्हणजे वेग आणि लागणाऱ्या वेळ यांचं प्रमाण कसं आहे? स्थिर आहे. त्याच्यामुळे काय हे व्यस्त चलन आहे. आता बघा, ताळच्या खुणा हा तर फुकटचा मार्क देणारा प्रश्न मित्रांनो. बघा, इथं 3 रेषा 3. आता ताळ्याच्या खुणा 1 2 3 4 आणि 5वी आपण अशा आडवी मारत असतो. मग ह्या किती आहेत? ह्या 5 आणि ह्या 2 7. 11 मारायच्यात. म्हणजे हे 5 आणि 1 11. 5 आणि 5 10 आणि 1 11. आणि या सगळ्यांची बेरीज झाली ती आली 30. आता बघा, गुणाकार करा. कंसात M अधिक 2 आणि कंसात M अधिक 3 ह्याचा गुणाकार. या पहिल्या पदाने अगोदर या सगळ्या कंसाला गुणायचं, नंतर या दुसऱ्या पदाने परत या कंसाला गुण. मग M कंसात M अधिक 3 अधिक 2 कंसात M अधिक 3. आता M गुणिला M वर्ग, M गुणिला 3 3M, 2 गुणिला M 2M आणि 3 दुनी 6. M वर्ग 3M आणि 2M झाले 5M अधिक 6. आता पुढे बघा, एका वर्तुळाची त्रिज्या दिली आहे 14 सेमी. वर्तुळाचे क्षेत्रफळ. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र पाय R वर्ग. बघा, 22/7 गुणिला 14 गुणिला 14. मग 22 इथं 7 1 7 7 दुने 14. मग 22 गुणिला 2 गुणिला 14. 22 दुने 44. 14 गुणिला 14. उत्तर आलं 616 चौसेमी. तसंच बघा, 226चे घनमूळ किती आहे? तर ते काय आहे? 6. कारण 6चा 3 वेळा गुणाकार म्हणजे 216 होता. बरोबर. नंतर या बहुपदीचा कोटी लिहा. तर सर्वात मोठा घातांक म्हणजे त्या बहुपदीचा काय असतो? तो कोटी असतो. मग आहे 2. आता बघा, एका वृत्तचितीच्या तळाचा परिघ 88 सेमी व उंची 20 सेमी आहे. तर वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ. तर वक्रपृष्ठफळाचं सूत्र आहे 2 पाय RH. पण 2 पाय R म्हणजे काय होतं मित्रांनो? परिघ. म्हणून परिघ गुणिला उंची. परिघ किती दिला आहे? 88 गुणिला उंची 20. दोघांचा गुणाकार केला तर 1760 हे काय आलं? त्यांचं वक्रपृष्ठफळ. किंमत काढा. बघा, या घातांकाच्या या नियमाचा वापर करून इथे किंमत काढलेली मित्रांनो. Aचा घातांक M, त्याचा घातांक N. तर मग त्यांचा दोघांचा काय होत असतो? गुणाकार होत असतो. मग 3चा घातांक 1/2 आणि त्याचा घातांक 4 आहे. तर त्या दोघांचा गुणाकार होईल. मग आता बघा, बे दुने 4. मग 3चा घातांक आला 2 2. 3चा वर्ग आला म्हणजे वर्ग किती आला? 9. या पद्धतीने सोडवायचं. आता याचं माप तुम्हाला विचारलेलं आहे AOBचं. तर बघा, लक्षात ठेवा, वर्तुळातील केंद्रीय कोणाचे माप त्याने आंतरखंडित केलेला कंस म्हणजे हा जो कंस असतं त्याच्या मापा एवढंच असतं. आणि याचं माप 80 आहे. म्हणून या कोणाचं मापसुद्धा किती आहे? 80 आहे. भागाकार करा. बघा, 14N चा 6वा घात भागिला 7N वर्ग. तर बघा, 14/7 गुणिला Nचा 6वा घात छेद Nचा 2रा घात. मग भाग दिला 7 1 7 7 दुने 14. आणि इकडे बघा, इथे किती उरले? आता यांचं भागाकार असलं तर काय होते? घातांकांची वजाबाकी. Nचा 6वा घात वजा 2. तर यांची वजाबाकी केली, उत्तर आलं 2Nचा 4था घात. आता बघा पुढे,
एका विक्रेत्याने 750 किमतीचे उदबत्तीचे पुडे विकले तर त्याला शेकडा 4 प्रमाणे किती कमिशन मिळेल? विक्री किंमत आहे 750 रुपये, कमिशनचा दर आहे 4. तर बघा कमिशन बरोबर 750 गुणिला 4 छेद 100. 750 गुणिला 4 झाले 3000 छेद 100. तर बघा 100 एक 100, 100 त्रिक 300 आणि 0 जसं असतं त्याला किती कमिशन मिळेल? 30. आणि अवयव पाडा, या पद्धतीने अवयव पाडून घ्यायचे आहे. बघा 7वा प्रश्न गुणिला त्रिज्येचा वर्ग म्हणजे 7 गुणिला 7. बघा 7 एक 7, 7 एक 7, 22 चौक 88 गुणिला 7 आणि 88 गुणिले 7 आलं 616. हे काय असेल आपलं उत्तर. वळूया आपल्या मित्रांनो, मापं घेऊन तुम्ही तो चौकोन काढायचा आहे. पुढचा पहा, अवयव पाडा. 8a घन वजा 27b घन. तर बघा x घन वजा y घन या सूत्राचा उपयोग करून तुम्ही हे उदाहरण सोडवायचं. मी सोडून दिलेलं आहे, अगदी समजावून घ्यायचे. आता बघा क हा प्रश्न, एका शंकूच्या तळाची त्रिज्या 6 सेमी आणि उंची 7 सेमी आहे, तर शंकूचे घनफळ काढा. शंकूचे घनफळ बरोबर 1/3 पाय r वर्ग h. किंमत टाकायची 1/3 गुणिला 22/6 गुणिला 6 गुणिला 6 गुणिला 7. तर आता बघा 7 एक 7, 7 एक 7, 3 एक 3, 3 दुने 6. तर 22 गुणिला 2 गुणिला 6 उत्तर काय येणार? 264. हे काय असेल? शंकूच्या तळाची शंकूचे घनफळ असेल. आपल्याला भाज्य बरोबर भाजक गुणिला भागाकार अधिक बाकी. तर आपण भाज्य लिहिलं आहे, भाजक काय आहे आणि भागाकार काय आहे? 2y वर्ग अधिक 4y अधिक 8 आणि बाकी काय उरली? 0. या पद्धतीने तुम्ही त्या रिकामी जागा भरायच्या आहेत. ही प्रश्न बघा, आकृतीत केंद्रीय कोणाचे माप 70 आहे, तर आंतरलिखित कोणाचे माप काढा आणि उत्तराचे कारण लिहा. आंतरलिखित कोणाचे माप 35 म्हणजे 70च्या निम्मे 35. तर बघा कारण काय आहे? एकाच कंसाने आंतरित केलेल्या आंतरलिखित कोणाचे माप त्यानेच आंतरित केलेल्या केंद्रीय कोणाच्या मापाच्या अर्धे असते. हा माप किती आहे? 70 आहे, तर हा किती आहे? 35. या पुढच्या प्रश्नाकडे बघा, जोसेफने एक गाडी 1 लाखाला खरेदी केली. दरवर्षी त्या गाडीची किंमत 15% कमी होते, तर 2 वर्षानंतर त्या गाडीची किंमत काय होईल? तर बघा गाडीची मूळ किंमत किती आहे? 1 लाख. दर किती? 15. कालावधी किती? 2 वर्ष. आता या सूत्रामध्ये तुम्ही काय करायचे आहेत? किमती भरायच्या आहेत मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही हे सोडवाल त्याचं उत्तर येईल 85. तर बघा 85 आलं, त्याच्यानंतर त्याचं दुसऱ्या वर्षी किती कमी होणार आहे? तर 0.85ने. तर त्याचं गाडीची एकूण किंमत किती राहून जाणार आहे? त्याची 72,250. या पद्धतीने तुम्ही ते सोडवून घ्यायचे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून आणि ते समजून घ्यायचे मित्रांनो. बघा सोपे रूप द्या. x घात 1/5 भागीला x घात 1/7. आता बघा पाया समान असला, भागाकार असला तर घातांकाची काय होत असते? वजाबाकी. तर बघा यांचा तिरकस गुणाकार केला आपण. 7 एक 7, 5 एक 5 छेद 7 5 35. तर 7 5 गेले 2 आणि 35 छेद जसा म्हणजे x घात 2/35 हे त्याचं काय असेल उत्तर. आता बघा प्रज्ञाने 100 रुपयाची वस्तू किती? 5%. तर मग प्रज्ञाचा व्यवहार फायदेशीर ठरला, कारण तिला 10% सूद मिळाली आणि श्रेयाला फक्त किती? 5% मिळाले. आता बघा याच्यात हा एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. एकपदी, द्विपदी आणि त्रिपदी तुम्हाला लिहायचे आहेत. आणि हा पुढचा जो प्रश्न आहे हा तुम्ही आलेखावर स्वतः सोडवायचा आहे. तर चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.